कसं आहे संजीवनीबाई, आम्ही रणजितरावांचे वडील बंधू, ते अडचणीत असल्यावर त्यांना सांगून आम्ही मदत करतो। हा आता या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, पण न सांगता त्यांना मदत करू। बाबूजी, आशिष, या हे पेपर कसले? लोन हवंय ना? कसं आहे संजीवनीबाई, कंपनी जरी आपली असली तरी कंपनीचे व्यवहार चोख राहण्यासाठी कंपनीला कागदपत्र लागतात। तुम्ही जास्त चिंता करू नका, तुम्ही फक्त सह्या करा। कुठं निघालात? ते पेन नाही आहे माझ्याकडं, खोलीतनं घेऊन येते। बसा। संजीवनीबाई, दादासाहेब ढाले पाटलांनी एखाद्याला मदत करायचं ठरवलं तर ती सर्वतोपरी करतात। या असं कसं तुमचं प्लॅन चारी मुंड्या चित करून टाकला तिनं? पार माती माती केला हो। राजश्री, मीठ चोळू नका। नाही नाही, असं कसं करू आम्ही? आपल्या माणसाच्या बाबतीत असं कसं करू आम्ही? आता आलं का लक्षात? आम्ही तुम्हाला काही सांगायला आलो की काय म्हणायचं? राजश्री, लांबचं बघा। राजश्री, तुम्हाला बुद्धीच नाहीये। आता आली की नाही प्रचिती? आम्ही म्हणत होतो तसंच झालं। आमचं न ऐकण्याच्या नादात तुम्ही दिव्याखाली अंधार करून घेतलाय। काखेत कसन गावाला वळसा। बाबूजी, पाहताय ना, एका शेमड्या पोरीनं यांना चेकमेट केलं। काय हो बाबूजी, एवढे परम ज्ञानी आहात तुम्ही, भक्ताला मार्ग दाखवायचा की तुमचा भक्त करत बसला बाबूजी मार्ग, बाबूजी मार्ग। जरा तरी स्टँडर्ड ठेवायचं की हो, निदान तुमच्या रुबाबाला शोभल। आणि जर कोणाची चूक असेल तर ती क्लिअरली वहिनी साहेबांची। का त्या माझ्यावर एवढं चिडलात सांगा ना। मी कबूल करते की माझ्याकडून झाली चूक, मी नव्हता त्यांच्यावर हात उचलायला पाहिजे, पण तेव्हा मला खरंच माहित नव्हतं की ते संजीवनी ताई येतो। आणि मी तरी गेले होते तिथे माफी मागायला, पण तिथे कोणी नव्हतंच, तर मी कोणाची माफी मागणार? तुम्हाला माहिती ना, मी अशी कोणावरही हात उचलण्यातली नाही हो, पण त्या गोष्टीचा त्यांनी हा असं एवढा राग का धरलाय मला काही कळतच नाहीये। काय करू मी? तुम्ही सांगा। मी परत एकदा त्यांच्या पायावर पडून त्यांची माफी मागते किंवा मी लोटांगण घालते? तुम्ही सांगा मी काय करू? कारण मला तुमचं आणि त्यांचं नातं विस्कटायला नकोय हो। मला पण काही कळणं झालंय, एवढ्या छोट्याशा गोष्टीचा राग धरून ठेवणाऱ्यातली ते नाहीये। काय येड्यासारखी वागते अहो। आणि त्या दिवशीच मी कबूल करते की माझ्याकडून झाली चूक, पण आज ते जे काही बोलत होते ते तर भयानक आहे हो। ते म्हणाले की मी त्यांना चॅलेंज केलं। आलंय माझं भलतीचा आगाऊ पोरगिया। असंच जर सुरू राहिलं ना तर एक दिवस ती तुम्हाला घराच्या बाहेर फेकून दे। आणि ते जर व्हायला नको असेल तर माझा त्या घरात येण्याचा मार्ग मोकळा करा। कसे कायम लक्षात ठेवा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र। हे बघ, हे शत्रू बित्रू काय आम्हाला सांगायचं ना बरं का, मापात राहायचं। आणि काय ग,
तू काय आम्हाला अक्कल शिकवती? हा, कोण तुम्हाला अक्कल शिकवतंय याच्यापेक्षा काय अक्कल शिकवतंय याच्याकडे लक्ष द्या जरा राजश्री वहिनी साहेब. फायद्यात राहाल. बघा जमतंय का शांतपणे विचार करायला. हॅलो, हा फोटो आता तुम्ही जे बाहेर बोललात की नाही ते तुमच्या मनातलंय. आम्हाला नाही वाटत तुम्ही मनापासून इथं माफी मागायला आलाय. ते तुमचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे. कोण आहे सांगा. अगं असं नाहीये बाई. हा का? घ्या बरं आमची शपथ. नाही नाही, आमची शपथ नका घेऊ. तुमच्या त्या लाडक्या सुनेची शपथ घ्या आणि सांगा तुम्हाला मनापासून वाईट वाटले म्हणून तुम्ही स्वतःहून इथं आमच्याकडे आलाय. सांगा, घ्या शपथ, सांगा. तू ना सरळ कधी बोलूच नको बघ. तुझा स्वभाव वाकडा तो वाकडाच राहणार आहे. ए बाई ऐकतेस ना? झालं का तुझं समाधान? खरंच तू मला सॉरी म्हणायला सांगितलं होतं. मी सॉरी म्हणाले. माझं काम संपलं. मी जाते आता. विशेष झालं सांगायचं राहिलं. यांच्याबद्दल विशेष झालं. काय झालं, परवा बुधगावला गेलो होतो. तिथं काय झालं की यांच्या स्थळाबद्दल मला विचारत होते. अहो म्हणून मला काय विचारताय? सुजितरावांना विचारा, भैया साहेबांना विचारा, दादासाहेबांना विचारा. आता सुजित संजीच ऐकतो. संजीला विचारा, ती सगळं सांगेल. आमच्या पर्सनल फ्रंटवरच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या दिसत नाहीत. नाही, काही माणसं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही ते माहिती होतं आम्हाला. आम्ही आहे की आम्हीच सांगतो आम्ही लग्न करतोय. कुणी काय बी किती बी म्हटलं तरी आम्ही छाती ठोकपणे लग्न करतोय. त्यामुळे जे कोणी स्थळ घेऊन येत आहेत आणि ज्यांनी कोणी तुम्हाला आमच्यासाठी स्थळ बघायला सांगितले त्यांना सांगा सुजितराव बुक झालेत. अहो ही गुड न्यूज आहे म्हणायची. अहो आम्ही सांगतोय म्हणून गुड न्यूज आहे. हो, दुसरं कोणी सांगितलं असतं तर बॅड न्यूज म्हणून सांगितलं असतं. भैया साहेब, कुणी केलंय त्याचा कार्यक्रम करू आपण. सुजित, मला असं वाटतं या जाऊ शकते की नाही. आपला देश तसा स्वतंत्र आहे. तेच तर, आपला देश स्वतंत्र आहे ना. मग तसंच मी पण स्वतंत्रपणे जायचं बघत होते. म्हणजे बेबी मावशी, अहो तुम्हाला वाटतंय ना तसं खरंच काही नाहीये. राजश्री वहिनी त्यांच्या गेल्यात. मी माझी चालली. हो का? मग मला पण तुझ्या बरोबर नक्की. हा, मग मला पण तुझ्या बरोबर नक्की. हा, आज नको. हा, आज नको. आपण नंतर कधीतरी जाऊ. आज ऊन जरा जास्त आहे. अगं तुला पण ऊन लागणार तसं मला पण ऊन लागणार. तुझ्यापेक्षा ना दुप्पट पावसाळे उन्हाळे बघितलेत मी. बेबी मावशी, मी काय म्हणते, आज मला एकटीला जाऊ द्या. पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल. किंवा तुम्ही जर कुठं बाहेर चालले असाल ना तर मी तुमच्या सोबत नक्की. हा, मी तुझ्या बरोबर येणार म्हणजे येणार. असं म्हणताय? बर, जाऊ देत मग. आपण नंतर जाऊ कधीतरी. हा
अगं अडगे विनोद करत होते मी. मला भरपूर काम आहे.